नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माइंडसेट आयएसच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तारिक रेहमान यांच्या असणाऱ्या नेतृत्वामध्ये पंतप्रधानांच्या पदावरती आहेत. आत्ताच फेब्रुवारी 2026च्या अंतर्गत इलेक्शन झाल्या बांगलादेशमध्ये आणि त्या जनरल इलेक्शनच्या अनुषंगाने बीएनपीला म्हणजे बांगलादेश नॅशनल पार्टीला मेजॉरिटी मिळाली आणि या ठिकाणी पंतप्रधानांचं असणारं पद खालिदा जिया यांच्या असणाऱ्या मुलाला या ठिकाणी प्राप्त होतं. रिसेंटली खालिदा जिया यांचंही असणारं निधन आपण बघितलेलं आहे. त्यांच्या निधनाचा उल्लेख केला तर त्या पहिल्या बांगलादेशच्या असणाऱ्या महिला पंतप्रधानांची भूमिका त्यांनी बजावलेली होती. अशा पार्श्वभूमीमध्ये एक सगळ्यात महत्वाची असणारी दोन नावं बांगलादेश अंतर्गत चर्चेमध्ये येतात. ते म्हणजेच कुठला तर या ठिकाणी शेख हसीना आणि दुसरे येतात त्या ठिकाणी खालिदा जिया. शेख हसीना या जेव्हा जेव्हा त्या पदावरती होत्या, पंतप्रधान पदावरती होत्या, बांगलादेशची असणारी व्यवस्था त्यांच्या हातात होती, तेव्हा तेव्हा त्या प्रो इंडियाज या पद्धतीनं बऱ्यापैकी चालत होत्या आणि थोड्याफार प्रमाणामध्ये त्या चायनासोबत असोसिएट आणि पाकिस्तान सोबत असोसिएट असायच्या. पण आत्ताचा असणारा जो बीएनपी पार्टी आहे म्हणजेच या ठिकाणी खालिदा जिया यांचे असणारे जे मुलगा आहेत त्या ठिकाणी, तर त्या असणाऱ्या रेहमानचा उल्लेख केला तर त्यांची असणारी थोडीशी मानसिकता ही प्रो चायनीज या पद्धतीनं दिसते आणि प्रो पाकिस्तानी या पद्धतीनं दिसते. ते नक्कीच अँटी इंडिया नाहीयेत, पण त्यांचा असणारा मूळ संदर्भ हा चायना आणि पाकिस्तानच्या बाजूने हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्यांचा असणारा कल जाताना दिसतो. मग अशा सिच्युएशनमध्ये आता एक सगळ्यात महत्वाचा निर्णय झालाय. तो निर्णय थोडासा शॉकिंग आहे, कारण भारत स्वतःची असणारी सॉफ्ट पॉवर त्या ठिकाणी लूज करतो की काय याबद्दलची असणारी एक प्रकारची शंका, साशंकता या ठिकाणी निर्माण होताना दिसते. काय रेफरन्स आहे, काय न्यूज आहे बघा आता, की आता सध्याला इंडिया कडून पाकिस्तानकडची असणारी भूमिका या ठिकाणी शिफ्ट होताना जाते. म्हणजे काय, बांगलादेशनं काय केलं, स्वतःच्या असणाऱ्या सिव्हिल सर्व्हिसेसची असणारी सिव्हिल सर्वंट जे आहेत का त्यांची असणारी ट्रेनिंग ती भारताकडनं पाकिस्तानकडे शिफ्ट झालेली आहे. म्हणजे आता लबासनाला मसुरीला होणारी असणारी जी ट्रेनिंग आहे का ती ट्रेनिंग आता लाहोर मधनं होणार आहे. या असणाऱ्या गोष्टींचा, या निर्णयाचा संदर्भ बांगलादेशनं क्लिअरली सांगितलेला आहे काल. आणि तो संदर्भ काय आहे, कशा पद्धतीने या असणाऱ्या न्यूजला बघायचं आहे आणि भारताची असणारी डिप्लोमॅसी, नेबरहुड फर्स्ट पॉलिसी, इंद्रकुमार गुजराल यांची असणारी जी गुजराल डॉक्ट्रिन आहे, नेबरहुड फर्स्ट पॉलिसीवरती इम्पॅक्ट कसा पडू शकतो, या सगळ्या गोष्टींचा असणारा रेफरन्स आपण या आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूया. रेफरन्स काय, धोरणात्मक बदलाचा संदर्भ याच्या ठिकाणी आपल्याला आणायचा आहे की बांगलादेशने नागरी सेवा अधिकाऱ्यांचं असणारे प्रशिक्षण जे आहे ना ते भारतातून कुठं पाकिस्तानात हलवलेलं आहे, का हलवलेलं आहे याच्याबद्दलचं असणारं पूर्ण विश्लेषण आपण या असणाऱ्या सेशनच्या अंतर्गत करणार आहोत. मग बांगलादेश भारताऐवजी आता तो चाललाय कुठं या ठिकाणी तर पाकिस्तानकडे जाताना आपल्याला दिसतोय. मग अशा कंडिशन्स मध्ये नेमकी घटना काय होते तर त्याचा रेफरन्स बघितला तर काय लक्षात घ्यायचं की बांगलादेशनं त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा असणारा एक गट सिव्हिल सर्व्हिसेस अकॅडमी लाहोर या ठिकाणी अधिकृत प्रशिक्षणासाठी पाठवलेला आहे. तो कधी 4 ते 21 मे 2026 या कालखंडाअंतर्गत तो या ठिकाणी प्रशिक्षणासाठी जाणार आहे. पूर्वी हे प्रशिक्षण कुठं व्हायचं, भारताच्या असणाऱ्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी लबासना या ठिकाणी होत होतं, मसुरीच्या अनुषंगाने या ठिकाणी कम्प्लीट होत होतं. आता ते बांगलादेशनं यासाठी सिव्हिल सर्व्हिसेस अकॅडमी लाहोरची निवड करताना आपल्याला या ठिकाणी दिसतं. आणि या निवडीच्या अनुषंगाने तिथं ट्रेनिंगसाठी कोण कोण जाणार आहे तर तिथं एक अतिरिक्त सचिव, 11 सहसचिव असे असणारे सहभागी अधिकारी आपल्याला या ठिकाणी जाताना दिसणार आहेत. सोबत उल्लेख केला तर याचा सर्व खर्च हा पाकिस्तान उचलत आहे. आता तुमच्यापैकी बरेच लोक म्हणतील की ज्या देशाला स्वतःची असणारी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर त्या ठिकाणी स्ट्रॉंग ठेवण्यासाठी फंडिंग नाहीये तर ते बांगलादेशचे असणाऱ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्सला ट्रेनिंग देणार का? परिस्थिती जेव्हा इंटरनॅशनल असणाऱ्या कंडिशन्सची येते, जेव्हा इंटरनॅशनल डिप्लोमसीची येते, तेव्हा देश कोणत्याही असणाऱ्या कॉम्प्रोमायझेशनला त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेऊ शकतात आणि यासाठीचं असणारं फंडिंग नक्कीच त्या ठिकाणी ते उचलू शकतात. कारण का, ही सॉफ्ट पॉवर दाखवण्याची वेळ आहे. बांगलादेश सारखा असणारा देश जर पाकिस्तानच्या बाजूने झाला तर अल्टिमेटली तो चायनाच्या बाजूने होईल, अल्टिमेटली तो युएसएच्या बाजूने होऊ शकतो आणि त्याच्यामुळे भारताला कोंडीत पकडण्याची संधी पाकिस्तान नक्की सोडणार नाहीये. का, जर बांगलादेशचा असणार रेफरन्स त्या ठिकाणी आला तर काय होऊ शकतं हे थोडंसं बघू शकता या ठिकाणी. तर हिता आहे हा बांगलादेश आणि बांगलादेशच्या अनुषंगाने मुद्दा बघत असताना तर काय लक्षात घ्यायचं, बांगलादेशच्या असणाऱ्या वरती हा आहे आपला सगळ्यात महत्वाचा असणारा चिंचोळा भाग या ठिकाणी आहे तो म्हणजे सिलिगुरी कॉरिडॉर. आणि हा सिलिगुरी कॉरिडॉर जर तुटला तर आपल्या असणाऱ्या नॉर्थ ईस्टचे असणारे सगळे राज्य आहेत का ते आपल्या हातातून निघून जाऊ शकतात आणि वरतीच आहे चायना
तर तो प्रेशराईज करू शकतो आणि खालून बांगलादेश आहे त्यांनी प्रेशराईज केलं तर इंडिया चिकन नेक या ठिकाणी हा तुटू शकतो. त्यासाठी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, हे इथं लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. हा पार्ट याच्यामध्ये येतो. म्हणून त्यांना खर्च करणं हे खूप जिकिरीचं होईल असं काही नाहीये, हे लक्षात घ्यायचं. मग नागरी सेवकांचं प्रशिक्षण का महत्वाचं असतं? कारण का याला सॉफ्ट पॉवर मुत्सद्देगिरी म्हणतात. म्हणजे ही सॉफ्ट पॉवरची डिप्लोमसी आहे, जिथं आपल्याला शेजारील देशांना आपल्यासोबत एंगेज करून ठेवायचे. आपल्याला आपण काय करतो, आपण गुजरात डॉक्ट्रिनच्या अनुषंगाने, गुजरात डॉक्ट्रिन म्हणजे आपल्या भारताचे असणारे पंतप्रधान जे 1996 ते 98च्या दरम्यान या ठिकाणी भारताला 3 पंतप्रधान मिळाले होते. पहिले होते या ठिकाणी 13 दिवसांच्या कार्यकालाच्या अनुषंगाने अटल बिहारी वाजपेयी साहेब होते. त्यानंतर उल्लेख केला आपण त्या ठिकाणी तर एच डी देवेगौडा होते. त्यांच्या असणाऱ्या नातूचा रेफरन्स आता सध्या खूप काही कर्नाटकाच्या अंतर्गत गाजताना माहिती आहे आपल्याला. त्यांचे व्हिडिओ ज्या पद्धतीने प्रसारित झाले इलेक्शनच्या दरम्यान तेही मुद्दे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहेत. त्यानंतर तिसरं नाव येते ते म्हणजे इंद्रकुमार गुजराल, हे होते पंतप्रधान त्या कालखंडामध्ये आणि त्या असणाऱ्या कालावधीमध्ये त्यांनी गुजरात डॉक्ट्रिन इंट्रोड्यूस केला. म्हणजे नेबरहुड फर्स्ट पॉलिसी, शेजारील देशांकडे पहिल्यांदा लक्ष देणं आवश्यक असणार आहे. मग त्या अनुषंगाने आपण जेव्हा काही बजेट डिक्लेअर करत असतो ना, त्या बजेटच्या वेळेस आपण आपल्या शेजारच्या देशांना मदत देत असतो, रक्कम त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह करून देत असतो. असाच रेफरन्स जर बघितला तर या असणाऱ्या सॉफ्ट डिप्लोमसीला एक प्रकारे प्रत्येक देश यूज करताना दिसतात. मग ते काय करतात, मग ते ब्युरोक्रेसीला, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवरला, ऑफिसर्सला ट्रेनिंग देण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये वेलकम करतात आणि त्यांना त्या पद्धतीनं आपल्या सोबत एंगेज करून ठेवतात. असा संदर्भ कोण कोण येतात याच्यामध्ये आपण जर एक्झाम्पल घ्यायचं असेल तर अमेरिका काय करतो, त्यांचे जेवढे असणारे मित्र राष्ट्र आहेत ना, त्या मित्र राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांना एक प्रकारे लष्करी अधिकारी असतील त्यांना ट्रेनिंग, त्यांना असोसिएट करण्याचा, त्यांच्यासोबत ब्रीफिंग करण्याचे असणारे सगळे गोष्टी ते आपल्या देशामध्ये येऊन करावं त्यासाठी त्यांना संधी देत असतो. चीनचा उल्लेख केला तर आफ्रिकन प्रशासकांचा उल्लेख या ठिकाणी येतो. जेवढे आफ्रिकन कंट्रीज आहेत ना, त्या आफ्रिकन कंट्रीज मधल्या असणाऱ्या ऍडमिनिस्ट्रेटरला त्या ठिकाणी तो बोलवतात चीनमध्ये आणि मग त्यांचं असणारं जे कोरिलेशन आहे, त्यांचं बॉन्ड आहे का ते स्ट्रॉंग होण्याचा प्रयत्न या डिप्लोमसीच्या माध्यमातून. जसं फ्रान्स काय करतो, फ्रान्स करतो या ठिकाणी फ्रँकोफोन आफ्रिकन अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय, जे काही नॉर्थ साइडला असणारे जेवढे काही आफ्रिकन कॉन्टिनेंट मधले असणारे देश आहेत का, त्यांच्यासोबत थोडंसं फ्रेंडली बिहेवियर ठेवून, फ्रेंडली नेचर क्रिएट करून, तिथं डिप्लोमसी स्ट्रॉंग करून त्या देशांच्या असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्ही ट्रेनिंग देऊ या पद्धतीचं असणारं कन्व्हिन्सिंग पॉवर त्या ठिकाणी वापरताना दिसतात. भारत काय करतो, मग भारत शेजारील देशांच्या अधिकाऱ्यांना आपल्या असणाऱ्या लबासनामध्ये, मसुरीमध्ये बोलवतो आणि त्यांना त्या पद्धतीचे असणारे ट्रेनिंग या ठिकाणी देत असतो. हे इथं लक्षात घ्यायचंय. मग हे याच्यातून तुमची असणारी सॉफ्ट पॉवर बिल्ड होते. देश कधीही तुमच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी तर नक्कीच आंतरराष्ट्रीय पातळीवरती कोणताही देश हा परमनंट मित्र किंवा परमनंट शत्रू नसतो, पण सगळे हे असतात ऑपॉर्च्युनिटीज असतात. म्हणजे संधी भेटेपर्यंत सगळे त्या ठिकाणी वाट बघत असतात. संधी भेटली की तो असणारा निर्णय त्या ठिकाणी कदाचित चेंज होऊ शकतो, पण त्यासाठीच प्रत्येकाला त्या त्या कालखंडामध्ये एंगेज करून ठेवणं आवश्यक असणार आहे. म्हणून तर आपल्या युपीएससीच्या मेन्समध्ये आणि एमपीएससीच्या मेन्समध्ये जीएसच्या पेपर 2 मध्ये इंडिया अँड नेबरिंग कंट्रीज सोबतच बायलॅटरल टाईज असतील, वेगवेगळ्या देशांसोबतचं कोलॅबोरेशन असेल, हा टॉपिक त्या ठिकाणी ऍड करण्यात आला की आपण किती पद्धतीनं देशांसोबत आपण कंटिन्युअसली एंगेज राहू शकतो, हा मुद्दा याच्यामध्ये येतो. मग ह्या नागरी सेवकांच्या प्रशिक्षणाची आवश्यकता का असते, कारण का दीर्घकालीन सदिच्छा, लॉंग टर्मचं असणार गुडविल आपल्या सोबत राहतो त्या देशाचा. जर आपण त्या नागरिकांना, त्या असणाऱ्या ऍडमिनिस्ट्रेटरला, त्यांच्या असणाऱ्या प्रशासकांना जर आपण ट्रेनिंग देत असू तर. सोबत येतो या ठिकाणी फ्युचर पॉलिसी मेकर्स. भविष्यातले हे कोण आहे, तो धोरणकर्ते. भविष्यामध्ये जर ते भारताकडनं शिकून जर त्यांच्या देशामध्ये जर भविष्यात जाऊन ते धोरण निर्माण करणार असतील तर ते अँटी इंडिया मोड कधी जाणार नाहीत. म्हणजे त्यांना भारतातले असणारे कल्चर कळालेलं आहे, भारतातल्या असणाऱ्या लोकांचं बिहेवियर कळालेलं आहे, त्याच्यामुळे ते सॉफ्ट कॉर्नर कदाचित घेऊ शकतील. त्या अनुषंगाने हा विचार या ठिकाणी असतो ट्रेनिंग देण्याचा. दुसरा कुठला असतो या ठिकाणी, इन्फ्लुएन्स्ड ऑन द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकिंग. प्रशासकीय विचारांवरती आपला प्रभाव पडावा त्यासाठी आपण त्या देशांना इन्व्हाइट करत असतो. सोबत उल्लेख केला तर वैयक्तिक व धोरणात्मक नेटवर्क असतं, अलाइट लेवल पर्सनल नेटवर्क. म्हणजेच काय, जेव्हा बांगलादेश, अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेनं स्वतःची असणारी शासन व्यवस्था सोडून दिली 2021 ला, त्यानंतर तिथं तालिबान्यांची भूमिका सुरू झाली. पण तालिबान्यांचं शासन असताना सुद्धा आपण डायरेक्टली तालिबान्यांना अप्रोच करून अफगाणिस्तान सोबत आपले असणारे रिलेशन्स कंटिन्यू ठेवणं हे योग्य नव्हतं. पण आपण काय करायचो, आपण त्यांना मोफत पद्धतीनं काय केलं, तिथं जर अन्नधान्याचा दुष्काळ पडत होता तर आपण त्यांना 50,000 टनाचा असणारा गहू त्या ठिकाणी निर्यात केला. ते का, पीपल टू पीपल कनेक्टिव्हिटीसाठी.
म्हणजे आम्ही लोकांच्या भल्यासाठी पाठवतोय हा संदेश आपण जगाला दिला. त्यामुळे कुठल्याच असणाऱ्या जगातील देशानं आपल्याला क्रिटिसाइज नाही केलं की आपण अफगाणिस्तान सोबत तालिबानी असताना सुद्धा कोलॅबरेशन करतोय. तर हे भारताची असणारी सॉफ्ट पॉवरची सगळ्यात मोठी यशस्वी असणारी यंत्रणा त्या ठिकाणी आपण राबवलेली होती. म्हणजे आपण लोकांसोबतची कनेक्टिव्हिटी आपण करत असतो, त्या अनुषंगाने हे असणारे महत्व या ठिकाणी येतं की त्यांना प्रशिक्षण देणं आवश्यक असतं. आता या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आपला असणारा मसुरी त्याचा असणारा इतिहास खूप महत्वाचा आहे. त्याचा इतिहासाचा उल्लेख केला 14 ते 24च्या कालखंडामध्ये. तर 14 मध्ये इथं भारतानं आणि बांगलादेश दरम्यान प्रशिक्षणासाठी अधिकृत करार झालेला होता. आता करार करण्यासाठी लबासनाच का महत्वाचा? कारण भारतीय प्रशासनाचा असणारा हा स्टील फ्रेम आहे. हा एक पोलादी सांगाडा आहे जो ऍडमिनिस्ट्रेशन वर्कला, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थॉट प्रोसेसला एक खूप चांगल्या पद्धतीनं सेटअप त्या ठिकाणी देतो. तर तो रेफरन्स याच्यामध्ये येतो आणि दोन्ही देशांची असणारी सामायिक वसाहतवादी वारसा आहे, कॉलॉनिकल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेरिटेज आहे. दोन्ही देश कॉलॉनिकल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेरिटेजच्या माध्यमातून कनेक्टेड आहेत. दोन्ही देशामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं आणि त्यांची लेगसी आजही दोन्ही देश त्या ठिकाणी बर्डन म्हणून फॉलो करतायत. काही ठिकाणी त्यांचं असणारी पॉलिसी एक प्रकारे आपण असं म्हणू त्या ठिकाणी प्राईड म्हणून सुद्धा आपण फॉलो करतो. कारण बऱ्याचशा गोष्टी आपण आजही नाकारलेल्या नाहीत ब्रिटिशांच्या, जसं बांगलादेशनं पण नाकारलेल्या नाहीत. त्यामुळे दोघांमध्ये सिमिलर कंटेंट दिसतात आपल्याला. म्हणून या कंडिशनमुळे ते आपल्या भारतामध्ये ट्रेनिंगसाठी येत होते. आणि समान वेस्टमिनिस्टर शासन प्रणाली आहे. म्हणजेच काय की या ठिकाणी जी पार्लमेंटरी सिस्टीमची असणारी भूमिका आहे का, त्याच्यामध्ये वेस्टमिनिस्टरची असणारी यंत्रणा खूप महत्वाची आहे. म्हणजे लोकप्रतिनिधींची जबाबदाऱ्या सोबतच त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा, पार्लमेंटरी सिस्टीम सोबत ब्युरोक्रेसी या दोघांचं असणारं अस्तित्व त्या ठिकाणी ब्रिटिशांप्रमाणे भारत पण मान्य करतो. आणि कोण मान्य करतो या ठिकाणी? तर आपला असणारा या ठिकाणी बांगलादेशी मान्य करतो. त्यामुळे इथे एक वाक्यता होत होती. आणि 2019 ते 24 दरम्यान 1000+ अधिकाऱ्यांना क्षेत्र प्रशासन प्रशिक्षण, 2500+ अधिकाऱ्यांचा असणारा सहभाग आतापर्यंत या ट्रेनिंगच्या निमित्तानं भारतातल्या या लबासना अंतर्गत या ठिकाणी होताना दिसतोय. मग आता काय होतं एक्झॅक्टली? आता बांगलादेशनं लाहोरची निवड काय केली त्याचं पहिलं कारण म्हणजे राजकीय बदल आहे. कारण शेख हसीनांचं सरकार जोपर्यंत होतं, मला माहिती आहे शेख हसीनांना त्या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या देशातून निघून यावं लागतं, त्यांना भारतात आश्रय घ्यावा लागतो आणि त्या असणाऱ्या बांगलादेशमध्ये इंटरनॅशनल कोर्ट ऑफ बांगलादेश त्याच्या अंतर्गत त्यांना शिक्षा दिली जाते. ते म्हणजे विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या आंदोलनामध्ये चुकीचे निर्णय घेतल्यामुळे काही विद्यार्थ्यांचे आरक्षणाच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं होतं त्यात निधन झाले आणि त्या हत्येला कारणीभूत असणारा संदर्भ जोडला गेला भूतपूर्व असणारे पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरती आणि त्यांना फाशीची शिक्षा अनाऊन्स केली. ते आता अजूनही आश्रयासाठी आहेत. अशा कंडिशनमध्ये त्यांचं सरकार जेव्हा होतं ना, तेव्हा ते भारताशी अत्यंत जवळचे संबंध होते. कारण का मोहम्मद युनुस हे इंट्रीम गव्हर्नमेंटचे लीडर ते आले कधी? शेख हसीना भारतात आल्यामुळे. मग त्यांची असणारी सत्ता खूप जास्त कार्यकाल राहिली. त्या ठिकाणी जवळपास 1.5 वर्षांचा असणारा कार्यकाल त्यांनी चेक केला. मग आता फेब्रुवारी 2026 मध्ये इलेक्शन झाल्या आणि मग या ठिकाणी तारिक रहमान आपल्याला इथं पीएम होताना दिसतात. नवीन सत्तांतरांचा रेफरन्स या ठिकाणी येतो. पण जेव्हा शेख हसीना होत्या तेव्हा सुरक्षा, पायाभूत सुविधा, दहशतवाद विरोधी असणाऱ्या कारवाया ते भारताशी अत्यंत जवळचे संबंध होते शेख हसीना यांचे. पाकिस्तान राजनैतिक दृष्ट्या दूर होता, पण खूप खूप विरोधी होता असंही नाहीये. पण इथं बघितलं तर नवीन आस्थापनेने परराष्ट्र संबंधाची पुनर्रचना केलेली आहे. पाकिस्तानचा पूर्वीचा प्रलंबित प्रस्ताव आता स्वीकारण्यात आलेला आहे. त्यामुळे आत्ताच्या असणाऱ्या बीएनपीचं कोलॅबरेशन पाकिस्तान सोबत आपल्याला चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होताना दिसतोय. आता बांगलादेशातील भारताविरोधी भावना कशा पद्धतीने येतात त्या ठिकाणी? तर देशांतर्गत राजकारणात भारताविरोधी कथांचा उदय आलेला आहे. कारण पाकिस्तानचा असणार प्रेझेन्स, चायनाचा प्रेझेन्स हा मोहम्मद युनुस जोपर्यंत होते इंट्रीम गव्हर्नमेंटमध्ये, अंतरिम सरकारमध्ये, त्या कालखंडाच्या अंतर्गत जर बघितलं या ठिकाणी तर आपल्याला दिसतं की या असणाऱ्या पूर्ण प्रशासनाच्या दरम्यान आपल्याला भारताच्या विरोधामधले असणारे ऍक्टिव्हिटी, भारताच्या विरोधामधले असणारे विचार या ठिकाणी डेव्हलप होताना दिसले होते. तो एक उल्लेख याच्यामध्ये असेल. आणि भारताचा हसीना सरकारशी असणारा अतिघनिष्ठ संबंध होता. राजकारणात हस्तक्षेपाचा आरोप आहे, भारतानं हस्तक्षेप केलेला आहे. असमान द्विपक्षीय संबंधाची असणारी धारणा सुद्धा याच्यामध्ये येते. मग प्रो इंडियाची असणारी भूमिका बदलत चाललेली आहे आणि राष्ट्रवादी आणि स्वतंत्र म्हणजे भारताच्या विरोधामध्ये विचार मांडणं म्हणजे तुम्ही देशाच्या असणाऱ्या बाजूनी बोलताय अशी समज बांगलादेशमध्ये होताना दिसते. परिणाम काय? वाढती राष्ट्रवादाची भावना, स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची मागणी, त्यामुळे पाकिस्तान सोबत संबंध प्रस्थापित करणे राजकीय दृष्ट्या सोपे झालेले. याचा अर्थ बांगलादेश पूर्णपणे भारताविरुद्ध झालाय का असं तर म्हणता येणार नाहीये, पण भारताचा निर्विवाद प्रभाव तो निश्चितच कमी झालेला आहे. हा उल्लेख या ठिकाणी येतो. जसं की
मालदीवच्या अंतर्गत सुद्धा क्विट इंडिया आउट इंडिया असणारे कॅम्पेन चालले भारताला चायनानं त्या ठिकाणी बाहेर काढण्यासाठी मालदीवमध्ये फंडिंग केलं. त्याच पद्धतीची असणारी भूमिका बांगलादेशमध्ये सुद्धा हे देश करताना दिसतात. तिसरं कारण काय या ठिकाणी, तर प्रशिक्षण कराराची समाप्ती आणि पोकळी, म्हणजे जो अग्रीमेंट केला होता ना, तो असणारा अग्रीमेंट संपणार होता 2025 ला. मग तो संपतोय, उल्लेख केला, व्हॅक्यूम आहे. 2025 मध्ये 1 वर्षाचा करार संपल्यानंतर पोकळी निर्माण झाली आणि बांगलादेशने द्विपक्षीय कराराचं यंत्रणेचं नूतनीकरण केलं नाहीये. त्याच्यामुळं या पोकळीला भरण्यासाठी काय केलं, मग भारताने अधिकाऱ्यांना व्यापक कार्यक्रमाअंतर्गत आमंत्रित केलं, परंतु बांगलादेशची विशेष वागणूक आणि भारताबद्दलची असणारी एक्सक्लुझिव्ह असणारी जी भूमिका आहे का, ती संपताना दिसते आपल्याला. म्हणून त्यांनी काय केलं, पाकिस्तान हा ऑपॉर्च्युनिस्ट आहे, संधी साधू आहे. मग पाकिस्तान या संधीचा फायदा घेतला आणि लगेच स्वतःचा असणारा विशेष प्रस्ताव बांगलादेश समोर मांडला आणि मग बांगलादेशनं ती असणारी भूमिका या ठिकाणी अडॉप्ट करताना दिसतात. आणि आता पाकिस्तानचा धोरणात्मक प्रवेश आणि लाहोरची निवड कशी होते, 1971च्या असणाऱ्या मुक्ती संग्रामानंतरचा तणावपूर्ण संबंध आता सुधारण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे बांगलादेश विसरला की काय हेच मला कळत नाही. म्हणजे 1971 मध्ये ज्या पद्धतीचे अत्याचार झाले बांगलादेशमध्ये, याची पूर्ण विसर त्यांना झालेले दिसते. म्हणून आता ते परत प्रो पाकिस्तानी होताना दिसतात. ज्या पद्धतीनं पाकिस्तानची स्वतःची राज्यघटना 3 वेळा तयार झालेली आहे. 1957-58 मधली पहिली राज्यघटना, 1965 ला ती बदलण्यात आली, 65 ला दुसरी राज्यघटना आणि जोरात हरल्यानंतर 1971 मध्ये त्यांची परत तिसरी राज्यघटना त्या ठिकाणी आली आणि त्या असणाऱ्या हरणाचं खापर त्यांनी कंटिन्युअसली भारतावरती टाकण्याचा प्रयत्न केला. पण 93,000 सैन्याचं असणारं जे काही शरणागती आपल्या समोर होती, ती जगातली सगळ्यात मोठी असणारी शरणागतीच्या असणाऱ्या लिस्टमध्ये जाताना दिसते. तर त्याचा असणारा एक सगळ्यात महत्वाचा असणारा निराशा त्यांना आता कुठेतरी या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न आता ते करताना दिसतात. म्हणून त्यांनी मसुरी ऐवजी लाहोरचा असणारी भूमिका या ठिकाणी मांडताना दिसतात. भारताचे प्रशासकीय केंद्र IS अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण आहे. पाकिस्तानचं बौद्धिक आणि प्रशासकीय केंद्र भारताच्या लबासनाच्या समतुल्य मानलं जातं. म्हणून ढाकावरनं आता ही सगळी भूमिका कुठं, लाहोर अंतर्गत जाताना दिसणार आहे. हा एक संदर्भ याच्यामध्ये मांडला जातोय. मग या सगळ्या गोष्टींवरनं आता ट्रेनिंगची असणारी सिस्टीम चेंज होते, मान्य बाबा. याच्यातून भारताला कन्सर्निंग काय, भारताच्या चिंता काय, तर भारताची कमी होणारी सॉफ्ट पॉवर. हे आपण सुरुवातीला सांगितलं होतं की दक्षिण आशियातील प्रभाव टिकवण्यासाठी भारताचे पारंपरिक आधार आहेत. कोणते? साऊथ एशिया मधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघितला तर कल्चरल टाईज. भारताची असणारी संस्कृती सिमिलर आहे बऱ्याच असणाऱ्या भारताच्या या भारतीय उपखंडाच्या देशांच्या अंतर्गत. भारताच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत जे असणाऱ्या देशांना भारतामध्ये येऊन एज्युकेशन घेण्यासाठी प्रमोट करतात, स्कॉलरशिप वगैरे देतो आपण. सोबत बघितलं तर आर्थिक परस्परावलंबन आहे. हा या ठिकाणी इकॉनॉमिक इंटरडिपेंडन्सचा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण शेजारी असल्या कारणानं जल आणि भूमी या भूमिकेच्या अनुषंगाने त्यांना डिपेंड राहावंच लागतं भारतावरती. आणि सोबतच वॉर्निंग साईन काय त्या ठिकाणी, तर डिक्लाइन इन्स्टिट्यूशनल इन्फ्लुएन्स, संस्थात्मक प्रभाव भारताचा कमी होताना दिसतोय. ऑर्गनायझेशन्स आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्याचं इन्व्हॉल्वमेंट कमी होताना दिसतोय. सोबतच या ठिकाणी डिप्लोमॅटिक कम्फर्ट, राजनैतिक जवळीक सुद्धा आता या देशांच्या अंतर्गत कमी होताना दिसते. डिस्टर्बच आहे ना पूर्ण असणारे भारताजवळचे देश. म्यानमारमध्ये जर बघितलं आपण त्या ठिकाणी तर 1 फेब्रुवारी 2021 पासून मिलिटरी कू सुरू आहे. मिलिटरीचा रेफरन्स असल्यामुळे तो एक संदर्भ त्या ठिकाणी होता, कमी झाला. परंतु ठीक आहे, आपण त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन आपलं नक्कीच आहे. सोबत बांगलादेशमध्ये कंडिशन आता अशा पद्धतीची आहे. भूटानचा रेफरन्स पाहिला तर भूटानची सगळी भूमिका भारताच्या माध्यमातून चालते, पण भूटान सुद्धा आता थोड्याफार प्रमाणामध्ये चायनासोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करतोय. नेपाळचा उल्लेख केला तर लिपू लेक, कालापानी लेक या अनुषंगाने आणि त्याच्या अंतर्गत बघितलं तर KP ओली शर्मा यांचा असणारा रेफरन्स असेल, त्यांचा प्रेझेन्स असेल, त्यांच्यातून प्रो चायनीज झालेली त्यांची ऍक्टिव्हिटी असेल, तिथेही नेपाळच्या अनुषंगाने मुद्दे आपले बिघडले होते. आता सध्याला आपण बघितलं या ठिकाणी तर या ठिकाणी बालेन शहाच्या बाबतीमध्ये उल्लेख जेव्हा केला, जेनझीच्या नेतृत्वामध्ये तो मुद्दा आला तरी सुद्धा त्यांनी सुरुवातीला काही दिवसांचा रेफरन्स घेतला. पण जेव्हा आता चायनासोबत मिळून आपण कैलास यात्रा सुरू केली, त्या यात्रेच्या रूटवरनं सुद्धा बालेन शहाचा असणारा विरोध आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. म्हणजे नेपाळही त्या पद्धतीचा आपल्याला विरोध करताना दिसतोय. पाकिस्तानचा उल्लेख केला तर कंटिन्युअसली तो आपला वैरी आहेच त्या ठिकाणी. मालदीवचा उल्लेख केला तर मालदीव सुद्धा चायनाच्या भूमिकेतून त्या ठिकाणी जातोय आणि आता कुठेतरी आपल्याला त्यानं भारताच्या असणाऱ्या पंतप्रधानांना त्यांच्या असणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने इन्व्हाइट केलं होतं, कारण त्यांना लोनचे पैसे भरायचे होते आणि ते पैसे देण्याची क्षमता भारताकडे आहे. म्हणून त्यांनी भारताला या पद्धतीचं असणारा इन्व्हिटेशन त्या ठिकाणी दिलं होतं. आणि श्रीलंका खुद्द डेपमध्ये आहे, कर्जामध्ये आहे. श्रीलंकेचं असणारं सगळं कर्ज ते कोणाचं आहे त्या ठिकाणी, तर चायनाचं आहे. अशा सगळ्या कंडिशनमध्ये भारतात शेजारच्या देशांमध्ये अडचण नक्कीच सुरू आहे आणि ढाकाकडनं धोरणात्मक असणारं हेजिंग जे आहे ना,
म्हणजे या ठिकाणी बघितलं तर स्ट्रॅटेजिक हेजिंग बाय ढाका. ढाका स्ट्रॅटेजिकली चेंज होताना दिसतोय, कारण पॉलिटिक्स इथं चेंज होताना दिसतोय. त्यामुळे चिंता तर नक्कीच भारताची सॉफ्ट पॉवर कमी होताना दिसते. आणि शेजाऱ्यांचं बहुसंरेखन मल्टी अलाइनमेंट खूप महत्वाचं आहे. भारतात शेजारील देश आता धोरणात्मक स्वायत्तता आणि विविधीकृत भागीदारी डायव्हर्सिफाय पार्टनरशिप शोधत आहेत. याच्यामध्ये श्रीलंका आणि नेपाळ, भारत आणि चीनमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करतायत. हे दोन्ही देश आता सांगितलं मी. बांगलादेश बघितलं तर भारत, चीन आणि पाकिस्तानशी एकाच वेळी संवाद साधताना दिसतोय आपल्याला. मालदीवचा उल्लेख केला तर भारत समर्थन आणि भारत विरोधी सरकारामधील वारंवार होणारे बदल आहेत. मग भारताचा उल्लेख केला तर नेपाळ, चीन, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, बांगलादेश हे कोणत्या ना कोणत्या कारणानं एकमेकांसोबत अटॅच होताना दिसतात आणि त्यातून भारत कुठंतरी आता वेगळ्या कंडिशन मध्ये पडताना दिसतोय. नक्कीच भारताचं आपल्या प्रदेशामध्ये निर्विवाद वर्चस्व होतं, पण ते आता कुठंतरी आपल्याला कमी होताना दिसतोय. हे लक्षात घ्यायचं ना, आता ते निर्विवाद वर्चस्व राहिलेलं नाही. याचा अर्थ असं म्हणायचं का बांगलादेश भारताला सोडून देत आहे? नाही. असं म्हणणं अतिशयोक्ती होऊ शकतं, कारण व्यापारावरती त्यांना भारतासाठी डिपेंड राहावं लागतं. वीज आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी आणि ट्रान्झिट पारगमनासाठी भारतावरती डिपेंड राहावं लागतं. बॉर्डर सिक्युरिटीसाठी भारतावरती डिपेंड राहावं लागतं. मेडिकल ऍक्सेस, कारण श्रीलंकेमधून जर 35% असणारं त्यांचं टुरिझम मेडिकल टुरिझम आहे भारतामध्ये येणार. अशा कंडिशनमध्ये त्यांना भारतावर डिपेंड राहावंच लागणार आहे. भारताला पूर्णपणे ते बदलणं पॉसिबल नाहीये. ते केवळ आपले पर्याय वाढवत आहेत शेजारचे देश आणि त्या अंतर्गत सौदेबाजीची ताकद वाढवताना दिसत आहेत. म्हणजे या ठिकाणी बार्गनिंग पॉवर त्यांची वाढवण्याचा प्रयत्न करतायत, भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. हे इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. भारतासाठी याचे धोरणात्मक अर्थ काय तिथं धोक्याचे इशारे केवळ वैयक्तिक राजकीय संबंधांवर अति अवलंबून राहण्याचे धोके आहेत. कमकुवत होत चाललेली शेजारी मुत्सद्देगिरी, नेबरिंग असणारी जी काय डिप्लोमसी आहे ते आपली कमकुवत होत चाललेली आहे. भारताने आता काय केलं पाहिजे? मग बांगलादेशातील सर्व राजकीय पक्षांसोबत विश्वास पुनर्स्थापित केला पाहिजे. लोकांचा लोकांशी पीपल टू पीपल कनेक्ट वाढवला पाहिजे. संस्थात्मक भागीदारी पुन्हा जिवंत केली पाहिजे. राजकीय पक्षपाताची धारणा कमी केली पाहिजे. म्हणजे कुठल्याही पार्टीसोबत आपण चांगलं, दुसऱ्या पार्टीसोबत वाईट असं न करता प्रत्येक पार्टी जी येईल तिथं ती पार्टी आपल्यासाठी असेल अशा पद्धतीची भूमिका आपण त्या ठिकाणी घेणं नक्कीच आवश्यक असणार आहे. मग त्याच्यातून सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघितला तर हा सर्वात महत्वाचा निष्कर्ष काय आहे? हा मुद्दा केवळ अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा नाहीये, तो सत्ता, प्रभाव आणि प्रादेशिक स्पर्धा रिजनल कॉम्पिटिशनशी संबंधित आहे. सत्ता, स्वायत्तता, मुत्सद्देगिरी आणि प्रभाव या सगळ्या भूमिकेतून भारताला थोडंसं आपल्या कंडिशन मध्ये नेऊन या असणाऱ्या शेजारील देशांवरती कंट्रोल प्रस्थापित करणं गरजेचं आहे. कारण एशियामध्ये नक्कीच लीडर चायना होतोय, पण त्यांना अपोज करणारी ताकद भारतामध्ये नक्कीच आहे. पण असं जर आपण शेजारी लूज करत गेलो तर नक्कीच अडचण तयार होऊ शकते आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपली असणारी भूमिका स्ट्रॉंग करावी लागणार आहे. या असणाऱ्या मुद्द्याबद्दल तुमचं मत काय हे नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर साहेबांना आपला नवीन इनिशिएटिव्ह आहे त्या अनुषंगाने सेशनला लाईक करत चला, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करत चला. तुमचे म्हणणे काय ते कमेंटमध्ये मांडत चला आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. ठीक आहे, थांबूया इथं, आपण भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.